मारता आला नाहीये. कुठेतरी प्लस पॉइंट आहे मी म्हणेन यतीन पाटील यांच्याकडे देखील. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट केलाय आणि या 4 चेंडूचा खेळ करत असताना धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 9 धावा. षटक हाताळताना यतीन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एका बाजूला नितेश घरत खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा इझिली डन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेनिशी धावसंख्या जर पाहिली तर डबल फिगर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 11 धावा. 11 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. एक षटकारच्या मदतीने धावसंख्या जमवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय प्रहार परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडूला चांगल्या पद्धतीने पकडतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं या ठिकाणी मी म्हणेन. ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 12 धावा लागल्या जात आहेत. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या. थँक्यू उर्वी डीजे. आपण ऐकतोय एक जबरदस्त साऊंड सिस्टीम. रोहित पाटील स्वतः आज या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा त्यांचा आपण पाहतोय ऐकतोय आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. तर जाऊया मॅच कडे जिथे आपल्याला पाहायला मिळेल यश पाटील आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर यश येताना आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगला उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे परंतु यावेळेस फलंदाजाला रोकावं लागणार आहे. खोलवर टप्पा खूप मदत करेल हा टप्पा नक्कीच गोलंदाजाला या मैदानावर. आतापर्यंत आपण पाहिलं जे खोलवर टप्प्याचे चेंडू थोडेसे अडथळा आणलंय फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून आणि तेच या ठिकाणी उपयोग करत असताना गोलंदाज आपण पाहतोय यश पाटील. यावेळेस जर पाहिलं तर तुषार समोर असेल. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल तुषारच्या विरोधात कारण की यावेळेस खेचून मारलाय चेंडूला बाउन्सने. ओहो करण ठाकूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या खेळाडूकडे खूप चांगली क्षमता आहे फिल्डिंग करण्याची आणि आपल्या संघाला का होईना मात्र नक्कीच 2 धावा सेव्ह करून देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की क्षेत्ररक्षण म्हटलं तर क्षेत्ररक्षण गोलंदाजाला खूप साथ देत असतं आणि तेच इथे मात्र चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सज्ज झालाय तुषार मोरे. खोलवर टप्पा. हा टप्पा खूप चांगला आहे ज्या पद्धतीने आपण नेहमीच पाहतोय. यशने जो नक्कीच कान मंत्र घेतलाय खऱ्या अर्थानं तो खूप उपयोगात आहे. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 3 चेंडू वापरले गेलेत. 3 चेंडूवर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत कारण की हा मैदान जर पाहिलं तर षटकारांसाठी जाणला जातोय कारण की ऍडव्हान्टेज आहे हवेचा देखील आपण पाहू शकतायत. यावेळेस सोडणार नाही. जबरदस्त फटका अटॅक केलाय परंतु यावेळेस अटॅक कोणाचा होता तर नक्कीच मिस्टर नितेश घरत याचा अटॅक होता. चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावा. चोरीचा मामला मामाई थांबला. चोरीचा थँक्यू. इथून जर पाहिलं तर अटॅक नक्कीच केलाय आणि 6 धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 22 रन्स 22 धावा झाल्या आहेत. ओहो चांगला चेंडू मी म्हणेन. अप्रतिम. थोडासा फिरकी घेतली चेंडूने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पुढे टाकला होता आणि खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
डॉट चेंडू आलाय. 22 धावा आतापर्यंत आहेत या षटकातील. जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यश पाटील पुन्हा एकदा देखील चेंडू त्याच पद्धतीने थोडासा अंगावर आला. मी म्हणेन या चेंडूला खेळताना थोडासा अडथळा निर्माण झाला, परंतु सिंगल रन्स घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट झालं आहे. म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. मागच्या इनिंगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला जो संघर्ष नवली संघ आहे त्याने सुरुवात थोडीशी धीमी केली होती, परंतु एंड जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने अटॅकिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल जर पाहिले तर 83 धावा या स्कोर कार्डवर लावल्या गेल्या होत्या. अशा अटॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला आहे. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 चालू होईल. जाऊया एक छोटीशी धून ऐकूया. पुन्हा येऊया NPL सीझन मध्ये. थँक्यू. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चिरायू घरात आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चिरायूचा विचार केला तर अंडरम पासनं ओव्हरम पर्यंत त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला प्रवास आहे. परंतु यावेळेस आपण पाहतोय फुलटच चेंडू आणि झेल टिपून हा झेल नक्कीच ड्राईव्ह मारून झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः पंक्या आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज च्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच ड्राईव्ह टाकली होती आणि अवघड होतं थोडंसं, परंतु आपण पाहतोय नक्कीच रन्स थांबवले आहेत. सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या 24 रन्स 24 धावा झाल्यात. हा पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला होता. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर एक षटकार आला होता. त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. त्यावेळेस चेंडू हवेत आहे. इथे मात्र नो मॅन्स लँड. 4 क्षेत्ररक्षक अगदी एकत्र आले परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्याचा उपयोग नक्कीच फलंदाजाला ऍडव्हान्टेज मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेफली झोन मध्ये आहे फलंदाज. थोडंसं बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर खेळताना कुठेतरी अडथळा निर्माण आला. तुषार मोरे याला धावसंख्या 1 ने वाढली 2 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 26 धावा झाल्यात. चिरायू पुन्हा एकदा हा चेंडू पसवलाय. चेंडू हवेत आहे. चिरायू स्वतः चेंडूवर आणि इथून मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय आणि मोठी सफलता या ठिकाणी नक्कीच आपल्या संघाला मिळवून दिले. विकेट मिळालाय. तो देखील कोणाचा तर तुषार मोरे सारखा मोठ्या फलंदाजाचा विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत चौधरी आपल्याला पाहायला मिळेल. पाहतोय यावेळेस चान्स तर मिळालाय फलंदाजीसाठी. अहो अटॅक केलाय परंतु यावेळेस करण त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. चांगलं पकड आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं हातातनं चेंडू निसटला होता परंतु स्वतःला सावरलं आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं थ्रो त्या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय सिंगलच रन्स मिळेल. इथून पाहतोय तर पूर्णपणे जिम्मेदारी आहे नितेश गरजच्या अगदी खांद्यावर. यावेळेस जर पाहिलं तर खोलवरचा आणखीन एक चेंडू आपण पाहतोय
चांगला चेंडू या ठिकाणी करत असताना चिरायू आपल्याला पाहायला मिळेल. चिरायू याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. 5 चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकून झालेत. 5 चेंडूमध्ये 4 धाबा, 1 गडी नक्कीच मिळवलाय. म्हणजे येणारा शेवटचा चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहे. कुठेतरी धावसंख्या कमी करण्याचं काम चिरायूने केलंय. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू आहे. पुन्हा एकदा आपल्याला पंकज पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळेल. सिंगल, एक सफळ ओव्हर या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन, कारण की या ओव्हरने तब्बल फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या. एक विकेट देखील घेतला गेलाय. म्हणजे 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. तो वेळेस मी या ठिकाणी नक्कीच 2 संघांना या ठिकाणी फर्स्ट कॉल करेन. नक्कीच रेडी राहायचं आहे. एका बाजूला रेया स्टॉर्मेन्स आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ असेल आपली नवली. दोन्ही संघांनी या ठिकाणी तयारीत राहायचं आहे. यापुढील होणारा सामना आपला असणार आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भाविक घरात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू अगदी वाईड लाईनच्या खूप बाहेर आपण पाहतोय. लेग इस्टीच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर अतिरिक्त धावा या ठिकाणी मोजत असताना ते मात्र धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर 29 धावा झाल्या आहेत. कुठेतरी धावा थांबवण्याचं काम केलंय गोलंदाजांनी, परंतु हे 12 चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका तर चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. जोपर्यंत फील्ड करेल, फेकेल, यश आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवत असताना इथून मात्र पाहतोय आडव्या बॅटने हा चेंडू उचलायचा प्रयत्न केला होता, परंतु नजर हटी, दुर्घटना घटी मी म्हणेन. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कुठलेही रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू टाकण्यामध्ये यश आलाय पुन्हा एकदा गोलंदाजाला. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी वापरले. गोलंदाजी जर ट्रॅक पाहिला तर खूप चांगला आतापर्यंत नक्कीच दर्शवलाय. परंतु यावेळेस थांबवणं मुश्किल होता. करणच्या डोक्यावरून येतोय षटकार. 6 धावा. ही ताकद आहे या फलंदाजाची. जबरदस्त ताकद वापरली. चेंडू जातोय 6 धावांसाठी. येत आहेत षटकार. कुणीतरी होती खरी मला जीव लावणारी. एक दिवस हे आठवून तू रडशील रे. तर आपण पाहतोय पुढील चेंडू. पुन्हा एकदा आक्रमण केलाय, परंतु यावेळेस करण चेंडूला थांबवणं मुश्किल होतं आणि चेंडूने बाउन्स घेतला होता आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर उंच झेप घेतली होती, बॉडीला स्ट्रेच केलं होतं करणने, परंतु थांबवणं खूप मुश्किल आणि तेच कारण बनलं. इथे मात्र येतोय आणखीन एक चौकार. हे 2 चेंडू महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये आल्यात 10 धावा. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्डवर आता मात्र स्कोर वाढला जातोय. 40 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अपेक्षा आहेत अजूनही मोठे फटकारांची. ज्या पद्धतीने बॅट फिरली जाते, फटका लागल्यानंतर तो बाहेरच असणार आहे हेच मात्र दर्शवलं जातंय. पण यावेळेस चांगला चेंडू मी म्हणेन. कारण स्वतः आलाय चेंडूवर. 1 धाव तर पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, पण यावेळेस माघारीत नक्कीच जाळलंय फलंदाजाला. सिंगलच रन्स या ठिकाणी मिळतोय. 41 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी भाविक घरात आपल्याला पाहायला मिळेल. हो, अप्रतिम चेंडू. या ठिकाणी जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर 41 धावा या लागले जात आहेत. या ऐकूया उर्वी डिचेल आणि पुणे मैदानी.
इथून पाहतोय 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि चान्स घेतले जातील मोठे फटके मारण्यासाठी, यात काही डाऊट नाही आहे. कारण की अगदी शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचा षटक असतो. बजरंग आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस कुठली रन्स येणार नाहीये. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय काय घडलंय नक्की. विकेट अजूनही घेतला गेलेला नाहीये, पण ती यावेळेस नक्कीच आपण पाहतोय विकेट मिळतोय. गडी बाद आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजेच फलंदाज नितेश घरत यांनी, परंतु स्ट्राईक सोडली नाही मी म्हणेन प्रज्योत चौधरी यांनी. नवीन फलंदाज पिंट्या आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय पिंट्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस नक्कीच आहे. संध्याकाळी सेलिब्रेशन होणार आहे, पण ती यावेळेस महत्वाची मॅच आहे आणि 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या 43 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रज्योत चौधरी नक्कीच हा चेंडू खेळलाय, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय, कारण की वेगवान चेंडूला अडवणं खूप मुश्किल असतं. तेच मात्र काम या ठिकाणी करताना आपण पाहतोय करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी खूप चांगले क्षेत्ररक्षण करताना यावेळेस जर पाहिलं तर अपेक्षा असतील आता मात्र हेमंत याच्याकडून, पिंट्या याच्याकडून अपेक्षा असतील. एक मोठा फटका येणं आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असणार आहे, कारण इथून जर पाहिलं तर स्कोरबोर्ड 44 धावा झाल्या आहेत. इथून जर एक षटकार जरी येतोय तरी एक चांगली धावसंख्या म्हणजेच 50 धावा पूर्ण होतील. यावेळेस जर पाहिलं तर फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे आणि स्वतः बजरंग या चेंडूवर जातोय, चेंडूला पकडतोय आणि हेमंतची खेळी संपुष्टात येताना या ठिकाणी गडी बाद होतोय तो म्हणजेच हेमंत. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 44 धावा. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडूचा झालाय. बजरंगने देखील खूप चांगली गोलंदाजी वापरली गेली. 3 धावा दिल्यात आणि 3 धावा देत असताना 2 गडी देखील माघारी परतवले आहेत. यावेळेस जर पाहिलं तर 2 महत्वपूर्ण चेंडू, या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे आणि प्रयत्न केले होते नितेशने देखील की स्ट्राईक घेण्यासाठी, कारण की स्कोर झालेला नव्हता. नितेशची बॅटिंग खूप चांगली होती, परंतु चान्स मिळाला नाही हेच मी म्हणेन. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु स्वतः बजरंग गेले होते, चेंडूला जज करू शकले नाहीये, कारण की उलट जज करणं खूप कठीण असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. परंतु जज करणं गरजेचं होतं. यावेळेस सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 45 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. पंकज एका बाजूला जर पाहिलं तर मिस्टर प्रज्योत, आहा चेंडू खाली राहतोय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. 45 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. चला 2 संघाचे कर्णधार या आपण लगेच टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल नक्कीच आपली नवली संघ आणि दुसऱ्या बाजूला रेया स्टोरमन संघ.
आपण पाहतायत निलेश सर म्हणजेच आमचे जाकी भाऊ या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढील सामन्याचा. या सर, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपली नवली संघाचा कर्णधार या आपण, आणि दुसऱ्या बाजूला रेया स्पोर्ट्स, रेया स्टॉर्मर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर निलेश सरांच्या शुभ असते आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जॉकी सर म्हणून आपण ओळखतो त्यांना, आणि या ठिकाणी आपण उपस्थित झाल्यात. यामध्ये आपण यायचं आहे, दोन्ही संघाचे कर्णधार आपण आजूबाजूला थांबायचं आहे. कॉल असेल 2025 आणि NPL. NPL कॉल आहे आणि 2025 आलाय. म्हणजे इथून जर पाहिलं तर आपली नवली संघ हा टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय. एक मॅच आपण नक्कीच लॉस झालेला आहे. इथून जर पाहिलं तर खूप महत्वाचा सामना असेल, आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. तर टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? डिसिजन आमचे कॅप्टन जागेवरती नाही आहेत. फिल्डिंग आम्ही घेणार आहेत. ठीक आहे, नक्कीच महत्वपूर्ण निर्णय असतो फिल्डिंग, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं चेसिंग खूप कठीण असतं, पण फिल्डिंग घेणं खूप गरजेचं आहे. इथून तुम्ही फिल्डिंग घेतले. दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता थोडंसं स्कोर कमी जास्त होऊ शकतोय. तर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील तुम्ही? आम्ही 50 ते 55च्या आसपास थांबवायचा प्रयत्न करू. आमची बॉलिंग सेट आहे, थोडी वीक आहे, पण समोरचा संघ सुद्धा करण मोरे आहे, तर सांगता येत नाही. आम्ही जेवढं थांबवायचा प्रयत्न करतो तेवढाच प्रयत्न करतो. नक्कीच ज्या पद्धतीने आपण करणचं नाव घेतलं, खूप चांगलं रन मशीन आहे, त्यांच्या विरोधात तुमची मॅच आहे. पण तू यावेळेस जिद्द आपल्या संघाला काय म्हणतील, कशी जिद्द ठेवाल तुम्ही आपल्या संघासमोर? आम्ही शक्यतो फोकस ऑन द फील्ड. जर कॅच, त्याच्यानंतर फिल्डिंग आणि एक्स्ट्रा रन थांबवले तर नक्कीच. आणि खरं तर प्लेयर समोर चांगला आहे, तो फटके मारणारच, तर बॉलिंग सुद्धा आम्ही चांगली टाकायचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच साठी तुम्हाला. जाऊया आपण जिथे आपण पाहतोय संघ या ठिकाणी जर पाहिलं तर आपली नवली संघ टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेलं आहे. या जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे चालू आहे ही मॅच. तर जाऊया मॅच स्टार्ट. इथे मात्र नक्कीच केली गेली. अगदी जर पाहिलं तर पहिला चेंडू हेमंतच्या गोलंदाजीतून आपण पाहिला, डॉट चेंडू आला, त्यानंतर सिंगल रन्स. आता मात्र करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय, मागच्या मॅचचा हिरो म्हणून आपण त्याला पाहायला गेलं. जबरदस्त फलंदाजी वापरली गेली होती. यावेळेस फटका सुरेख, देखना फटका आणि कव्हर पॉइंट रिजन मध्ये आपण जर पाहिलं तर हा चौकार येईल. चांगली सुरुवात केली अटॅकिंग फलंदाजी करताना. आज मात्र नक्कीच आपण पाहतोय करण ठाकूर याला ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये सुरुवात केली होती चौकारांनीशी, त्याच पद्धतीने जर पाहिलं तर ह्या मॅच मध्ये देखील सुरुवात करतोय. चौकारांनी सुरुवात केली. इथे मात्र टार्गेट असणार आहे हेमंतचं आणि पूर्ण टीमचं, की करणचं विकेट लवकर मिळवता कसा येईल याकडे टार्गेट असणार आहे. पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका सजवला गेला होता पहिल्या चेंडूवर फेस करत असताना. यावेळेस थोडासा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडा एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि सरळ नक्कीच तुषारच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. कुठली रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. गेम प्लॅनिंग खूप करणं गरजेचं आहे आणि हीच गेम प्लॅनिंग नक्कीच गोलंदाजांनी करताना आपल्याला पाहायला मिळते. हेमंतने पिंट्या यावेळेस सोडणार नाहीये. फटका प्रॉपरली, कडक प्रहार आणि चेंडू निघून जाईल. सीमा रेषे पार येतोय षटकार. कारण ठाकूरच्या बॅट मधून येतोय षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. अगदी एन नटराजन स्टाईल मध्ये ज्या पद्धतीने नटराजची मूर्ती असते एका पायावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच बाजूला जर पाहिलं तर इथून
ही देखील आपण पहिला फटका सजवताना एका पायाचा वापर केला गेला आणि फटका सीमारेषे पार चेंडू जाताना. इथून हेमंत याला मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. जिथे करणला थांबवणं खूप गरजेचं असणार आहे. तर बघूया कशा पद्धतीची ही लढत आहे करण विरोधात हेमंत. ओहो, इथे मात्र चतुराईने दिशा दिले. जागा पूर्णपणे खाली होती, फाईन लेग पूर्णपणे खाली होता हेच मात्र दर्शवलं गेलं. आणि तिथून जर पाहिलं तर एक नाही दोन नाही तर तब्बल 3 धाबा इथे मात्र जमवल्या जात आहेत. पहिली तिहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते या मैदानावर जमवत असताना. 2 फलंदाज एका बाजूला करण आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वर आतापर्यंत 14 धावा, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आणि 1 तिहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच तुषार मोरे. तुषार मोरे म्हटलं तर अगदी गुडी या नावाने प्रसिद्ध खूप चांगला खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तुषारच्या विरोधात आले आले आपली नक्कीच बॅट ओपन करतोय आणि हा चेंडूवर देखील तोडच तोड उत्तर. ज्या पद्धतीने तुषारने मारले होते षटकार त्याच पद्धतीने आता मात्र करण देखील मारतोय षटकार. जबरदस्त. आज जर पाहिलं तर अगदी आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकतोय तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. करण ठाकूर अप्रतिम फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला, रीचचा उपयोग केलाय आणि या चेंडूवर देखील चौकार आलाय. कारण की मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची क्षमता ठेवतोय तो म्हणजेच करण ठाकूर. अगदी सुरेख फलंदाजी आधी देखील आपण पाहिला. अल्टी पलटी म्हणजे श्रीवतचा फटका देखील त्याच्या बॅट मधून आला होता. पॉइंट रिजन मध्ये चांगला चौकार, त्यानंतर मिड विकेटच्या दिशेने षटकार, फाईन लेगच्या दिशेने चौकार. अशा पद्धतीने त्याची बॅटिंग आतापर्यंत सजलेली आपल्याला पाहायला मिळते. इथून तर पाहिलं तर 1 हँडेड चेंडूला पकडला गेला, कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन्स मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते ती म्हणजे 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड. तुषार पुन्हा एकदा सज्ज झालाय. षटक क्रमांक दुसरं आणि चौथा चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलाय आणि सरळ झेल टिपला जातोय आणि यश पाटील बॅक टू द डगआउटला येताना गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. संकल्प आलाय नवीन, यतीन आलाय. अच्छा, संकल्प खूप चांगला झेल नक्कीच टिपला गेला. इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भाविक घरात आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र आपण पाहतोय चेंडूवर सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल रन्स घेतले जाते. करणला स्ट्रायकिंग वर आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथून मात्र आपण पाहतोय थोडस चकवा दिला होता. आणि धावसंख्या 1 ने या ठिकाणी नक्कीच वाढली जाईल. स्कोर कार्ड 2 षटक कंप्लीट झालेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा झाल्यात. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठीचे जे लक्ष्य आहे
तो लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच 46 धावांचं लक्ष. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मागची मॅच देखील लवकर फिनिश केली होती. करण ची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. एक करण आपण पाहतोय सिनियर जो मैदानाच्या बाहेर, त्याची पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्युनियर करण आपल्याला पाहायला मिळतोय जो मैदानाच्या आतमध्ये. दोघांकडून देखील चांगली कामगिरी आतापर्यंत करण नावानेला आपल्याला दर्शवलेली आहे. पाहतोय पुढचा चेंडू गोलंदाज दिशांक घरत. यावेळेस लोअर फुलटो चेंडू, दिशा दिली या चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने टिपल्या जात आहेत. आणि चांगली या ठिकाणी जर पाहिली तर जी एरिया होती ती कव्हर केली. चांगलं फिल्डिंग दर्शवलं गेलं. आणि यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला 2 धावेने धावसंख्या वाढवली गेली. स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र 17 मध्ये 17ची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 17 रन्स अजूनही बनवायचे आहेत. हा चेंडू सोडला गेलाय, परंतु या चेंडूची दिशा जी आहे ती कुठेतरी बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाली. तेच कारण बनलं. इथे मात्र या चेंडूवर अतिरिक्त रन्स येताना 17 मध्ये 16ची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी. आणि विकेटच्या नक्कीच शोधात असतील गोलंदाज. यावेळेस फटका तर फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय. आणि नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं विकेटच्या शोधात होता गोलंदाज, आणि इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत जास्त राहिला, उंच जास्त गेला, आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर सरळ क्षेत्ररक्षक नितेशच्या अगदी हातामध्ये चेंडू थांबला गेला. गडी बाद होतोय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा तिसरा चेंडू असेल. खूप चांगला चेंडू होता. चांगली ड्राईव्ह नक्कीच पाहायला मिळाली. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगला. हितेश त्या ठिकाणी अगदी सिनियर आहे. तीन चेंडू कंप्लीट झालेत. 15 मध्ये 15ची आवश्यकता आहे. मॅच अगदी जर पाहिलं तर मॅचचं समीकरण सोपं आहे, परंतु ही मॅच पूर्ण करणं गरजेचं असणार आहे. 2 धावांसाठी विचार केला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली 2 फलंदाजामध्ये, जिथे यतीन पाटील आणि दुसऱ्या बाजूला भाविक घरत आपल्याला पाहायला मिळते. ते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस पंच वळतायत, इशारा देत आहेत. यस, इट इज वाईड. अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाईल, ती म्हणजेच 34 धावा. जिंकण्यासाठी अजूनही समीकरण पाहिलं तर इथून 2 चेंडू शिल्लक आहेत. महत्वाचे 2 चेंडू म्हणजे 14 चेंडू शिल्लक आहेत, आणि 14 चेंडू मध्ये 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू 12 धावा.
यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय, नोचा कॉल येतोय, म्हणजे पिचिंग क्रीजच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाली. तेच कारण बनतं. येणारा चेंडू जर पाहिला तर आता मात्र फ्री हिटचा असेल. नक्कीच नेहमीच आपण म्हणतोय उघडा डोळे पहा नीट आहे पुढचा चेंडू फ्री हिट. इथून आपल्याला पाहायला मिळाला फ्री हिटचा चेंडू कशा पद्धतीने लढवला जाईल. यावेळी चेंडू अगदी अंगावर नक्कीच पाहायला मिळाला होता. अपील केलं होतं परंतु फ्री हिटचा चेंडू असल्या कारणास्तव जर पाहिलं तर ह्या चेंडूवर कुठलाही इशारा नाही आहे पंचांचा. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच 35 या आकड्यावर. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय चेंडूला. जोपर्यंत फिल्डर फिल्डिंग करे तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतील आणि एकेरी दुहेरी धावेने देखील हा टार्गेट जो आहे तो पूर्ण करू शकतायत फलंदाज, याची जाणीव आहे. करणची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर पाहिलं तर जो सोपं समीकरण आहे तो मात्र आता पूर्ण करण्याचं काम या 2 फलंदाजाला करण्याची जिम्मेदारी आहे. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 9 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर फिरवण्याची क्षमता या ठिकाणी ठेवली जाते. प्रतीक पाटील आपण पाहतोय. ओहो, आता मात्र बॅटवर घेतला आहे चेंडू. 1 धाव तर पूर्ण केली. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर काय तर 2 धावेमध्ये ते 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आज पिंट्याला काय बोलू शकणार नाहीये कोणी, त्यामुळेच जर पाहिलं तर आपण पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. इथून रन्स सेव्ह करणं खूप गरजेचं आहे, वाचवणं खूप गरजेचं आहे. एक रन्स जर वाचवला तर मात्र आपण मॅच मध्ये पुन्हा येऊ शकतायत आणि डॉट चेंडू येणं खूप गरजेचं असणार आहे. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 3 धावा आल्या आहेत, परंतु बघूया प्रयत्न करतायत. ओहो, चांगला फटका. इथून जर पाहिलं तर ड्राईव्ह केलाय चेंडूला. कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजेच 41 रन्स, 41 धावा. 5 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स स्वीप केला आहे परंतु यावेळेस चेंडू निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी फुटवर्कचा वापर करून चेंडू अडवण्याचं काम केलं होतं परंतु चेंडूने थोडासा इथे मात्र पाहिलं तर टर्न घेतला आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना चौकार जातोय. आता मात्र सामना जर पाहिलं तर स्कोर इज लेवल. 1 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. दोन्ही संघांचा जर विचार केला तर 1-1 सामना जिंकला होता परंतु यावेळेस आपण पाहू शकतायत एक संघ जो आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये पराभूत होईल, म्हणजेच 1 विन आणि 1 लॉस असा त्यांच्या समोर गुण येताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर सामना सोडलेला नाही आहे. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 5वं षटक नक्कीच मार्गस्थ असेल. 1 धावेची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण पाहू शकतायत 1 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी.
इथून हा खराब चेंडू आणि सामना इथे जिंकवला जातोय. आपण पाहतोय जिंकला जातोय. अभिनंदन संघ 2 सामने या ठिकाणी जर पाहिलं तर जिंकले गेले. डोंगरी संघ खूप चांगली या ठिकाणी बॅटिंग दर्शवली.